महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। बदलापूर येथील फळभाजी विक्रेत्यांना न्याय मिळत नाही म्हणून गेल्या अनेक वर्षापासून बहुजन मुक्ती पार्टी सातत्याने आंदोलन करीत आहे। बदलापूर नगर परिषदचे मुख्य अधिकारी मारुती गायकवाड तसेच माजी नगरसेवक यांच्या संगमताने मिळून फेरीवाले भाजीपाला विक्रेत्यांच्या उपजीविका संपवत असून दिवसेंदिवस अन्याय करीत आहेत। दरम्यान अनेक वेळा मुख्य अधिकारी यांना निवेदन दिले, आंदोलन केले। नंतर अधिकाऱ्यांनी आश्वासनाची खैराट वाटून आंदोलकांना नेहमीप्रमाणे परत केले। मात्र आंदोलकांचे प्रश्न मार्गी न लावता अवमानजनक वागणूक केली। त्यामुळे मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांच्या विरोधात संतापलेल्या फळ भाजीपाला विक्रेत्यांनी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढला। दरम्यान आता तरी फळभाज्या पाला विक्रेत्यांना न्याय द्या, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, अशी माहिती बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष निलेश येवले यांनी यावेळी दिली आहे। आठवडी बाजार बंद करा, आठवडी बाजार बंद करा, आठवडी बाजार बंद करा, आठवडी बाजार बंद करा, बंद करा। तर सांगा, आज बदलापूरमध्ये आक्रोश मोर्चा काढलेला आहे, काय संदर्भात आहे आणि काय मागण्या आहेत आपल्या? हा जो आक्रोश मोर्चा आहे, हा आक्रोश मोर्चा बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे। हा मोर्चा याच्या अगोदर पण आम्ही जून महिन्यामध्ये 2023 मध्ये काढला होता। बदलापूरमध्ये जे आठवडी बाजार भरले जाते, हे बेकायदेशीर आठवडी बाजार आहेत। त्या आठवडी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो। त्या आठवडी बाजारामध्ये साधारण 100 ते 300 400 दुकानदार येतात, त्यांच्याकडनं 100 200 500 1000 2000 अशा पद्धतीचे पैसा उकळवला जातो आणि तो आठवडी बाजार नगरपंचायत ॲक्टप्रमाणे हा चुकीचा आहे, तो बेकायदेशीर आहे, अशी आम्ही यांना सातत्याने माहिती दिलेली आहे। त्याच्या संदर्भात मोर्चे आंदोलन सातत्याने केलेले आहेत। हा मोर्चा आता नसून गेल्या 20-25 वर्षापासून सातत्याने सुरेश आप्पा जवळेकर जे आहेत त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि मागच्या 2 वर्षापासून आम्ही या मोर्चासाठी सहभाग करत आहोत। आणि आठवडी बाजारामध्ये जे बाजार भरवले जातात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे परप्रांतीय ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही आहे, मग ते बांगलादेशी असतील किंवा इतर कुठल्या प्रांतातले असतील ते येत आहेत आणि ते या ठिकाणी गुन्हेगारी वाढण्याचं काम होत आहे। या संदर्भात सर्व माहिती दिलेली आहे। 2018चे जे ठराव झालेले आहेत, ठराव विषय क्रमांक 7 प्रमाणे हा निर्णय घेण्यात आला होता की आठवडी बाजार हे बंद केले जातील आणि त्यानंतर पण अजूनपर्यंत आठवडी बाजार हे बंद केले जात नाही आणि त्यामुळे आठवडी बाजारांच्या विरोधात हा मोर्चा आहे। तुमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर पुढील काय तुम्ही पाऊल उचलाल? दुसरी एक आमची मागणी अशी पण आहे की फेरीवाल्यांवरती इकडे कारवाई होते। पदविक्रेता अधिनियम 2014 स्ट्रीट वेंडर ऍक्ट नुसार त्या सर्वांना या ठिकाणी मोजणी करून सर्वे करून त्यांना लायसन देणं, त्याचबरोबर त्यांना या ठिकाणी एक हॉकर झोन देणं बंधनकारक आहे। मग तसं असताना पण इकडची नगरपालिका जाणीवपूर्वक इकडची जागा जी आहे या हॉकर झोन म्हणून घोषित करत नाही, कारण त्या जागेवरती इकडच्या राजकीय नेत्यांचा डोळा आहे। तिकडे त्यांना मॉल, त्यांना बिल्डिंग बांधून तो पैसा बळकवायचा आहे। त्याच्यामुळे स्ट्रीट वेंडर ऍक्ट नुसार ते काम करत नाही। उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की जोपर्यंत त्यांना हॉकर झोन तुम्ही देत नाही, त्यांची पर्यायी व्यवस्था करत नाही, तोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई करू नये। तरी पण उच्च न्यायालयाचा आदेश असताना पण कारवाई केली जाते, त्यांच्यावरती अन्याय केला जातो। म्हणून मारुती गायकवाड जे मुख्य अधिकारी बदलापूर नगरपालिकेचे, त्यांच्या विरोधात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे कोर्टाचा अवमान करण्याच्या विरोधात आम्ही तक्रार आता केस दाखल करणार आहोत। आज जर आमची या ठिकाणी मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही याच ठिकाणी उपोषण। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।